रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रायगड दौऱ्याबाबत मनसेची जय्यत तयारी. जिल्हाध्यक्ष राज पाटे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार नियोजन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दिनांक 9 ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण रायगड जिल्ह्यात मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पाटे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते दौऱ्याच्या नियोजनात व्यस्त असून संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दौऱ्यात माणगाव येथे दक्षिण रायगड मध्यवर्ती मनसे पक्ष कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे व मनसे अध्यक्ष युवा शक्ती अमित ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच अनेक वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कामांची पाहणी तसेच माणगाव बायपासच्या रखडलेल्या कामाबाबत प्रत्यक्ष आढावा घेण्याचा कार्यक्रम नियोजित असल्याची माहिती पक्षांच्या वतीने देण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी बॅनर, होर्डिंग्ज आणि मनसेचे झेंडे लावण्यात आले असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. दौरा यशस्वी करण्यासाठी दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पाटे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, शाखाध्यक्ष आणि कार्यकर्ते तयारीला लागले असून नियोजनाची अंतिम रूपरेषा पूर्ण करण्यात येत आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्याकडे रायगड जिल्ह्यातील नागरिकांसह मनसे कार्यकर्त्यांचे विशेष लक्ष लागले असून मुंबई गोवा महामार्ग व माणगाव बायपासच्या रखडलेल्या प्रश्नांवर ते काय भूमिका मांडणार याबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे.